आजही राज्यसभेमध्ये गोंधळ सुरू आहे। आपण आता संसद भवनाच्या बाहेरच्या परिसरात जाऊया। संसद भवनाच्या परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन, राम मंदिर दानचोरी विरोधामध्ये विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे। खासदार पप्पू यादव साधूच्या विषयामध्ये संसदेमध्ये आले। पप्पू यादव दानपेटी घेऊन संसद परिसरात पोहोचले। गृहमंत्री अमित शहा शांत का असा सवाल विरोधक विचारतायत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। अमित शहा संसद से गायब क्यों असे पोस्टर्स घेऊन आंदोलन केलं जातं। गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। हातामध्ये पोस्टर्स आहेत। पोस्टर्सवर काय लिहिलंय तर गृहमंत्री अमित शहा गायब क्यों असा सवाल विचारण्यात आलेला आहे। या पोस्टर्सच्या माध्यमातून संसद भवन परिसरामध्ये विरोधकांकडून हे आंदोलन केलं जात आहे। राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या विरोधामध्ये त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन विरोधकांकडून केलं जात आहे। आपण हे दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अमित शहा संसद से गायब क्यों असं विचारणारा एक मोठा बॅनर विरोधकांनी आणलेला आहे। सोबत दानपेटी आणलेली आहे, प्रतिकात्मक दानपेटी, आणि त्यामध्ये विरोधक पैसेही जमा करतायत, दानही गोळा केलं जात आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या दानपेटीमध्ये पैसे टाकलेले आहेत। तर अरविंद सावंत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार, आपल्या महाराष्ट्रातले दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार, तेही आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। वर्षा गायकवाड विरोधकांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत।